गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? हा, आपण नेटवर्किंगचा ट्रान्समिशन मीडिया हा चॅप्टर पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण दोन टाइप्स पाहिले होते, गायडेड अनगायडेड. ह्या लेक्चरचा पॉइंट आहे केबलचे टाइप्स आणि टूल्स कोणकोणते वापरले जातात ते पाहणार आहोत. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? पहा, नेटवर्किंग केबलिंग मध्ये हॉट केबल्स टाइप्स कोणकोणते अवेलेबल आहे. आता खूप सारे टाइप आहेत, पण तुम्हाला येतात कॅट 5, कॅट 6 हे दोन्ही आणि RJ45 कनेक्टर ह्या वेळी आहे. केबल टाइप्स कोणते अवेलेबल आहे. हाऊ डू केबल वर्क, केबल वर्किंग कोणत्या वेळी होते. हाऊ आर केबल यूज इन नेटवर्किंग. हाऊ आर द कनेक्शन्स मोड, कनेक्शन मोड कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत. पाहता केबलचे टाइप आपण प्रिव्हियस पाहिलेले काय आहेत, कोएक्सियल, अनशील्ड, फायबर ऑप्टिक हे पाहिलेले होते. तर मग अनशील्ड कोणत्या वेळी त्याला इन्सुलेशन कसं असतं, त्याची पेअर कशा असतात, प्रत्येकाचा डेटा जो वाहण्याचा स्पीड आहे तो कसा असतो. तर तुम्हाला आता हे दोन आहेत पहा कॅटेगरी केलेला, कॅट 5 आणि कॅट 6 हे दोन आहेत. कॅट 5, कॅट 6. कॅट 5 मध्ये पहा डेटा टू किती आहे, 1000 MBPS म्हणजेच गिगाबाईट इथरनेट, आणि कॅट 6 मध्ये 2500 MBPS गिगाबाईट इथरनेट. कॅट 5 केबल काय आता पहा, हे दोन तुम्हाला ह्या कॅटेगरी तुम्हाला डिटेल्स मध्ये आहेत, कॅट 5 आणि कॅट 6. कॅट 5 केबल काय पहा, 1000 MBPS डेटा कॅपॅसिटी आहे. रन कुठं होती, अप टू 90 मीटर्सच्या एन्व्हायरमेंट मध्ये. त्यानंतर याला काय असतं, सॉलिड कोर केबल, आयडियल फॉर स्ट्रक्चरल इन्स्टॉलेशन, PVC और पेलिनियम. त्यानंतर स्टँडर्ड केबल, आयडियल फॉर पॅच केबल. त्यानंतर याला जो कनेक्ट केला जातो, लॅन केबल सगळ्यांनी पाहिली पहा, ग्रे कलर मध्ये अशी सगळी केबल येते, त्याच्यामध्ये आतमध्ये वर्तुळावर आतमध्ये असे त्याला छोट्या छोट्या केबल्स असतात आणि त्याला पुढे असं कनेक्टर कनेक्ट केलेला असतो. मग हा जो असतो तो असतो RJ45 कनेक्टर. पहा अशा टाइप मध्ये त्याला काय म्हणायचं, RJ45 कनेक्टर. पहा आता तुम्ही लॅब मध्ये लॅन केबल किंवा बाहेर कुणी लॅन केबल पाहिली असेल, केबल इथं बाहेर अटॅच केली जाते आणि पुढे इथं टर्मिनल पहा 1 2 3 4 5 6 7 8 टर्मिनल असतात आणि यातून सप्लाय होतो. मग आता कॅट 5 ई केबल आणि RJ45 कनेक्टर हे जे असतात, आता ही केबल याच्यात अटॅच केली जाते ह्या कनेक्टर मध्ये. मग ही अटॅच केली जाते त्याला काय म्हणलं जातं, क्रिम्पिंग. म्हणजे क्रिम्पिंग टूल्स वेगवेगळे असतात. मग कॅट 5 RJ45 केबल स्ट्रिपर, त्यानंतर सीझर, क्रिम्पिंग टूल. तर इथं पहा मग अशा वेगवेगळ्या कात्री वगैरे असतात, त्यात अटॅच करून ते अटॅच केले जातात, क्रीम म्हणजे केल्या जातात. त्यानंतर स्ट्रिप करायचे असतात किंवा कुठं कट करायचे असतील त्यावेळी या टूलचा यूज होतो. पहा मग आता काय केलं जातं याच्यामध्ये, स्ट्रिप केबल्स एंड काय केला जातो, इथं पहा याला इन्सुलेटर हे थोडंसं इथून पुढे बाहेर काढलं जातं. स्ट्रिप काय केलं जातं, 1.5 मीटर इन्सुलेटिंग शीट अवॉइडिंग कटिंग इनटू कंडक्टर इन्सुलेशन. इथं पहा एवढ्या अंतरापर्यंत काही इंचापर्यंत काय दिलंय, एवढ्या डिस्टन्स पर्यंत केबल बाहेर केला जातात, सगळ्या समान अंतरामध्ये कट केला आहे. पहा इथं सगळे पिळे पिळे घातलेले आपण पाहिलं होतं. आणि इथं ते टूल कनेक्टर अटॅच केला जातो RJ45. पहा मग 2-2चे बँड पहा, शॉर्ट वायर इन्सुले कसे केले जातं पहा, 1 2 3 4 अशा 8 पुढे त्याला RJ45 ला 8 पिन्स कण्या असतात. मग ह्या वेळी ह्या 8 केबल त्याच्यामध्ये अटॅच केल्या जातात. पहा मग आता याचे ग्रुपिंग केलं जातं. आता तुम्ही केबल्स काय असतात, रेड, ग्रीन, व्हाईट, ब्राऊन हे वेगवेगळे कलर मध्ये असतात. मग याच्या पाहता काय केलं जातात, 2-2 याच्यामध्ये पिळ्या घातली असेल तर GW ग्रीन व्हाईट, त्यानंतर OW ऑरेंज व्हाईट, B
L दिलंय. त्यानंतर असे त्याचे ग्रुप्स केले जातात 4 याच्यामध्ये. पहा इथं खाली ट्रिपर वायर टू साईज. मग आता काय केलंय, ट्रिप ऑल वायर इव्हनली लिव्ह अबाउट द 1/2 ऑफ वायर एक्सपोज. इथं पहा अंतर घेऊन एवढी बाहेर ठेवली जाते 1/2 आणि मग त्याला अटॅच, आणि एका लाईन मध्ये सगळे समान पाहिजे सगळ्या कट केलेल्या आलेल्या वायर. आणि मग इथं पहा काय केलं आता अटॅच कनेक्टर. काय केलं, आधी वायर आली त्यातून एवढे सगळ्या बाहेर काढून घेतल्या. किती आहेत, 8 आहेत. ते पहा RJ45 8 पिनचा आहे. इथं बाहेर निघलेले माहित 8 वायर्स आहेत ह्या इथं. आणि मग काय केल्यात अटॅच कनेक्टर 5 स्टेप. काय हा जो आपला कनेक्टर आहे त्याच्यामध्ये घालायची आणि मग तिथं अटॅच करून द्यायची. मग इथं काय केलं आता अटॅच करताना काय काळजी घेतली जाते, मेंटेन वायर ऑर्डर. वायरची ऑर्डर कशी, लेफ्ट टू राईट. कशामध्ये, विथ RJ45 टॅप फेसिंग डाऊनवर्ड. आणि चेक करायला टू ऑल वायर एक्सटेंड टू एंड इट शीथ विल इनसाइड द कनेक्टर. आणि मग क्रीम टूल कधी येतो 7 याला पहा क्रीम सिक्वेन्स प्रिमली टू क्रीम कनेक्टर वन टू केबल एंड. त्यावेळेस काय केला जातो, क्रीम टूल वापरून ते अटॅच केलं जातं त्या कनेक्टरला. क्रीम टूल इथं आणि नंतर आफ्टर क्रिम्पिंग त्याच्यामध्ये अटॅच होते. मग आपण PC ला वगैरे ती केबल कनेक्ट करतो. मग टेस्ट करून पाहणार आपण डेटा सप्लाय होतो का नाही, एखाद्या डिव्हाइसला वगैरे अटॅच करणार आणि चेक करणार केबल वर्क होती का नाही. ह्यावेळी वर्किंग होत आहे. पाहता RJ45 कनेक्टर परत एकदा डिटेल्स मध्ये सांगते तुम्हाला. पॉइंट आहे तुमचा आजच्या लेक्चरचा केबल टाइप्स. केबल टाइप्स मध्ये आपल्याला 2 टाइप आहे, CAT 5 आणि CAT 6. CAT 5 CAT 6 याच्यामध्ये काय असतात, एक वायरचा केबल आहे त्याच्यामध्ये 8 अशा छोट्या छोट्या वायर निघतात आणि त्याला वेगवेगळे कलर कोड दिलेले जातात. आणि हे आपण कशाला अटॅच करतो, RJ45 नावाच्या कनेक्टरला, आणि मग तिथून आपला डेटा सप्लाय होतो. मग आता CAT 5 चा डेटा इथं पहा स्टार्टिंगला पाहिलेला किती आहे. CAT 5 जर असेल तर 1000 Mbps पर्यंत डेटा कॅपॅसिटी, आणि CAT 6 ची किती आहे 2500 पर्यंत. हा 90 मीटर्स पर्यंत रन होऊ शकतोय. याला कनेक्टर कोणता केला तर RJ45. आता RJ45 काय तो पाहू. पहा RJ45 एक काय आहे, आलेल्या केबलला एक कनेक्टर अटॅच करून पुढे डेटा आपल्याला PC ला कशाला सप्लाय करायचा त्याला यूज करण्यासाठी वापरला जातो हा कनेक्टर. मग RJ45 कनेक्टर इज अ टाइप ऑफ कनेक्टर कॉमनली यूज फॉर इथरनेट नेटवर्किंग मध्ये वापरला जातो. इथरनेट नेटवर्किंग. इट लुक्स सिमिलर टू, हा कसा दिसतोय सिमिलर टू कोणत्या, टेलिफोन जॅक बट इज स्लाइटली वाइडर. टेलिफोन जॅक ह्या टाइप्स मध्ये दिसतोय पण हा लिटल बिट वाइडर आहे. सिन्स इथरनेट केबल हॅव RJ45 कनेक्टर ऑन each end, Ethernet cables are sometimes also called RJ45 cables. कधी कधी कनेक्टरलाच काय म्हणलं जातं इथरनेट केबल्स मध्ये समटाइम्स खूप वेळा RJ45 केबल्स म्हणून. RJ इन काय म्हणलं तर RJ45 स्टँड फॉर काय, RJ म्हणजे काय रेजिस्टर जॅक. आता तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिलेले आहे. RJ म्हणजे काय रेजिस्टर जॅक आणि तिथे त्याला पुढं एक इंटिजर व्हॅल्यू दिली आहे 45. मग पहा स्टँडर्डाइज नेटवर्किंग इंटरफेस 45 मग काय सिम्पली रेफर टू द नंबर ऑफ इंटरफेस स्टँडर्ड. 45 काय रेफर करतोय, इंटरफेस स्टँडर्ड रेफर करतोय 45. आणि RJ काय रेजिस्टर जॅक आहे. इच RJ45 कनेक्टर हॅज, प्रत्येक RJ45 कनेक्टरला किती पिन्स असतात 8 पिन्स असतात. हे तर कॉमनलीच आहे डेटा सप्लाय करण्यासाठी 8 पिन, which means that RJ45 cable contain 8 separated wire. 8 pins आहे म्हणून त्याला कनेक्ट होणाऱ्या पण 8 separated wire पाहिजे. If you look closely at the end of Ethernet cable, you can actually see the 8 wire which are each different color. ती वायर वेगवेगळ्या कलर कोड मध्ये पाहिजे ज्या 8 येत्या. 4 of them are solid color. त्यापैकी 4 ज्या आहेत त्या सॉलिड कलर आणि while the other 4 काय आहे स्ट्रीप. मग RJ45 cables can be wired in 2 different ways. मग आता 2 वेनी परत दिलेले याच्यामध्ये. पहिलं काय वन व्हर्जन काय दिलंय T568A आणि दुसरं आहे
T568B A आणि B असे दोन केले. These wire stands are listed below. पाहता T568A मध्ये कोणकोणते कलर कोडचे असतात पहा. व्हाईट ग्रीन पण काय रिसिव्ह असतो, रिसिव्हर प्लस, त्यानंतर ग्रीन याच्यामध्ये कलर कोड असेल तो काय असतो, रिसिव्हर मायनस निगेटिव्ह चार्ज. व्हाईट ऑरेंज त्यानंतर ट्रान्समिट करतो हा प्लस, ब्ल्यू त्यानंतर व्हाईट ब्ल्यू, ऑरेंज ट्रान्समिट मायनस, व्हाईट ब्राऊन ब्राऊन. कशामध्ये A मध्ये 568 मध्ये. आणि 568B मध्ये कोणते असतात पहा. व्हाईट ऑरेंज इकडून रिसिव्हर येते, इकडे काय ट्रान्समिट आहे, इकडून रिसिव्हर निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे ऑरेंज केबल आहे पण काय ट्रान्समिट मायनस. व्हाईट ग्रीन काय रिसिव्ह, ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू, ग्रीन व्हाईट ब्राऊन ब्राऊन. असे वेगवेगळे वर्किंग आहे रिसिव्हर आणि सेंडर. का नेटवर्किंग मध्ये एक सेंड करणार आणि एक रिसिव्ह करणार हे दोन नोड तर कंपल्सरी असणार आहे. मग ह्या कनेक्टर मध्ये दोन सिरीज केल्या, एक T568A आणि 568B. तर पहा T568B काय करते, वायरिंग स्कीमा is by far the most common to the many devices support the T568 wiring schema. As well, some networking applications require crossover Ethernet cable which has T568 connector on one end आणि B काय करतो connector on other. This type of cable is typically used for direct computer to computer connection when there is no router, hub or switches. म्हणजे हा कधी डायरेक्ट करतो कनेक्शन, तुम्ही जेव्हा याच्यामध्ये डायरेक्ट लॅन केबल घेतली, एका पीसीला कनेक्ट केली आणि तिथून नेटवर्किंग थ्रू काहीतरी मेसेज पाठवला, दुसऱ्या पीसीवर पण लॅन केबल आहे, त्यावेळेस ना याला काय केलं जाते, ना राउटर ना हब ना स्विच काहीच अवेलेबल नाही. डायरेक्ट आपण ह्या कनेक्टर थ्रू दोन नेटवर्किंग थ्रू दोन पीसी मध्ये कम्युनिकेशन करतोय. त्यावेळी अशा वेळी RJ45 चं वर्किंग आहे. मग RJ45 चे कनेक्टर आता हे सगळ्यांनी लॅन केबलच्या पुढे अटॅच असतात, त्याला 8 पिन असतात, रजिस्टर जॅक 45 इंटिजर व्हॅल्यू दिलेली आहे. मग ही काय करतोय, वायर आहे, आपण हाताने करू याला टच करून यूज करतोय, म्हणजे वायरलेस कम्युनिकेशन नाही आहे, फिजिकल नेटवर्क इंटरफेस आहे. त्यानंतर रजिस्टर जॅक त्याला 8 पिन्स असतात ते. त्यानंतर यूज कुठे होतीये, ट्विस्टेड पेअर केबल सच एज CAT5 केबल मध्ये RJ45 कुठे वापरला होता, ट्विस्टेड पेअर केबल म्हणजे केबलचा टाइप कोणता दिलाय CAT5 केबल. RJ45 केबल इथं पहा मग, केबल इज कॉमनली called as Ethernet cable. RJ45 cable consists of UTP twisted pair मधली unshielded cable. त्यानंतर RJ45 connector at the both end of UTP cable. त्या मग कोणती दिली, बूट और कॅप म्हणून पाहिजे. असा एक कनेक्टर असू शकतो किंवा बूट और कॅप मध्ये पाहिजे, ह्या टाइपचा एक कनेक्टर आहे डायग्राम मध्ये. मग आता याच्यामध्ये काय केलं, द मेल आणि फिमेल दोन पोर्ट असतात त्याला. RJ45 मेल मध्ये काय वर्किंग होते, इट इज कॉमनली कॉल्ड RJ45 कनेक्टर. इट इज प्लग विथ नेटवर्क पोर्ट ऑफ सिस्टीम. आणि फिमेल पोर्ट, इट इज अ पोर्ट विच इज RJ45 कनेक्टर प्लग इन is also called as a network port. पहा ह्या वेळी 45 फिमेल आणि 45 मेल. मग स्ट्रक्चर काय दिले पहा, नेटवर्किंग कनेक्टर स्ट्रक्चर has 3 parts. 3 पार्ट कोणते, कॉन्टॅक्ट, इन्सुलेटर आणि शील्ड्स किंवा हाऊसिंग. पहा RJ45 स्ट्रक्चर, इन्सुलेटर ह्या वेळी काय दिले याच्यामध्ये, कॉन्टॅक्ट, इन्सुलेटर, शील्ड्स और हाऊसिंग. मग आता इन्सुलेटर पाहिजे आवरण काय दिले 45 कनेक्टर मध्ये 3 बेसिक येतात, हे लक्षात ठेवा, कॉन्टॅक्ट, इन्सुलेटर, शील्ड्स और हाऊसिंग. मग इथं कसे, आता तुम्ही लॅन केबलची पिन कनेक्टर पाहिला असेल, इथून ही केबल याला कनेक्ट केली, याच्यामध्ये 8 पिन्स आहेत, याच्यावरती जे असं आवरण दिसतंय तो कोणता, आपला इन्सुलेटर. पहा मध्ये अशा हे खाचा आहेत मध्ये, इकडून काय दिले आहे, त्याच्यावर आपण जेव्हा पीसीला कनेक्ट करू हे काय होतात, अटॅच होऊन आपला डेटा ह्या 8 पिन्स मधून जातोय जो असेल ते, त्याला कॉन्टॅक्ट, आणि याच्यावरती जे प्लास्टिकचं आवरण आहे त्याला म्हणतो शील्ड.
RJ45 पिन्स म्हणजे इथं पहा 1 2 3 4 8 असतात ते. पिन आउट RJ45 पिन आउट कॅन बी वायर इन 2 डिफरंट वेज. मग आता मग अशीच पाहिल्याने दोन व्हर्जन केले त्याच्यामध्ये 568A आणि 568B. मग आता कलर कोड दिलेले सांगितल्याप्रमाणे व्हाईट ग्रीन, ग्रीन व्हाईट ऑरेंज, ब्ल्यू. पहा 8 आहेत. मग 1 ला काय असतो व्हाईट ग्रीन. पहा इथं लक्षात पण येईल व्हाईट ग्रीन. त्यानंतर ग्रीन सेकंड काय असतो फक्त ग्रीन. पहा इथं वायर दिसतीये. डायग्राम दिसते ना सगळ्यांना? हो. पहा आता सेकंड काय ग्रीन. थर्ड काय तुमचा व्हाईट आणि ऑरेंज. पहा असे पिळा घातलेल्या टाइप मध्ये. सेकंड काय व्हाईट ऑरेंज. फोर्थ काय तुमचा ओनली ब्ल्यू. पहा ही ब्ल्यूची लाईन. त्यानंतर फिफ्थ काय व्हाईट आणि ब्ल्यू. पहा इथं व्हाईट ब्ल्यू पिळा घातलेले दोन कलर कोड मध्ये. त्यानंतरचे काय ऑरेंज. 6 नंबरला फक्त ऑरेंज. त्यानंतर व्हाईट ब्राऊन. इथं पहा व्हाईट ब्राऊन. आणि त्यानंतर लास्ट काय फक्त ब्राऊन. हा कोणता सिरीज मधला आहे T568A. म्हणजेच याचं काय RJ45 पिन कनेक्शन. आणि इकडे पहा आता 568B सेम आता त्या वेळी डायग्राम आहे. व्हाईट ऑरेंज, ऑरेंज ब्राऊन ह्या वेळी कलर कोड कॉम्बिनेशन आणि मग त्याला पुढे कनेक्टर अटॅच असतं. मग आता यूज ऑफ RJ45 कनेक्टरचा यूज काय पहा टू प्रोव्हाइड इंटर नेटवर्किंग बिटवीन टू सिस्टीम्स. याचं कामच काय दोन याच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी. इट सिस्टीम टू कनेक्ट विथ नेटवर्क. क्रॉस कनेक्शन फॉर टू सिस्टीम. कनेक्शन ऑफ सिस्टीम्स विथ हब और राउटर. त्यानंतर यूज फॉर ट्रान्समिट डिजिटल सिग्नल्स बिटवीन डिव्हाइसेस. आता ऍप्लिकेशन्स कोणते पहा इन्स्टिट्यूशनल अकॅडमी मध्ये RJ45 कनेक्टर वापरून नेट वापरलं जातं. त्यानंतर मेकिंग नेटवर्क टोपोलॉजी. एका लिमिटेड याच्यामध्ये सर्क्युलर वापरली, बस वापरली, तिथं हा कनेक्टर वापरला जातो. त्यानंतर लोकल एरिया नेटवर्क मध्ये फायबर मीडिया कन्व्हर्टर. आता याचे ऍडव्हान्टेज काय पहा दे आर इझी टू इन्स्टॉल. आपली जर पुढे लॅन केबलची वायर आलेली असेल तिथे RJ45 कनेक्टर यूज केला आपण नेट वापरू शकते. मग एवढं काही खर्चिक नाही. इझी टू इन्स्टॉल करता येते. हे रिलेबल आहे. कनेक्शन स्पीड आर हायर. कितीपर्यंत याचं जास्तीत जास्त स्पीड किती देतो पहा 100 Mbps फॉर फास्ट इथरनेट असेल तर फास्ट इथरनेटला 100 Mbps पर्यंत येतो. पण याचे काय डिसएडव्हान्टेज काय पहा इट इज ओनली यूज फॉर शॉर्ट डिस्टन्स नेटवर्क. स्मॉल एरिया मध्ये वापरायचं असेल काही शॉर्ट डिस्टन्स पर्यंत तेव्हा हे वापरला जातो RJ45. त्यानंतर लिमिटेड मोबॅबिलिटी. रिक्वायर नेसेसरी वायरिंग अँड इक्विपमेंट. याच्यासाठी वायर आणि ते जे कनेक्टर हे सगळे इक्विपमेंट पाहिजे क्रिम्पिंग वगैरे करण्यासाठी. असं वर्किंग चालतं RJ45चं. त्यानंतर आहे तुमचं CAT 5, 6 आणि RJ45 पाहिल्यानंतर चा पॉइंट आहे स्ट्रेट थ्रू केबल्स. केबल्स मध्ये सांगितलेलं आहे स्ट्रेट थ्रू आणि क्रॉस ओव्हर केबल्स कशा असतात ते शिकणार आहे आपण आता. पहा केबल टाइप्स मध्ये काय केलं आता केबल टाइप्स आपले कोणते केलेले आहे शिल्डेड, अनशिल्डेड. पण त्याच्यामध्ये कॅटेगरी वेगवेगळ्या केल्यात CAT 5, 6 त्याला कोणते कनेक्टर. केबल्स आल्या म्हणल्यावर वेगवेगळे पेअर्स आले कलर कोडचे. तर मग काय केलं आता पहा केबल टाइप मोस्ट कॉमन फ्रॉम द नेटवर्क केबल इज कॉल्ड unshielded twisted pair म्हणजेच UTP. These cable format is used for Ethernet wiring standard which are managed by Institute of Electronic Engineering IEEE. These wire standards are referred to by code दिलेला त्यासाठी कोणता वायरसाठी 802.3 Ethernet स्टँडर्ड आहे. मग याच्यामध्ये आपण शिकणार आहे पहा स्ट्रेट थ्रू आणि क्रॉस ओव्हर हे दोन आहेत तुम्हाला. रोल ओव्हर केबल डिफरन्स हे पहा मग स्ट्रेट थ्रू आणि क्रॉस ओव्हर. डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट थ्रू आणि क्रॉस ओव्हर अँड रोल ओव्हर केबल कम डाऊन टू द वे कनेक्टर ऑन ईच एंड आर वायर. UTP केबल कंटेन्स 8 वायर. आता जर 8 हे लक्षात आले RJ45 अटॅच केला जातो एका याच्यामध्ये 8 वायरचा बंच असतो. ईच
इंडिव्हिज्युअल वायर इज कव्हर इन कलर वायर प्लास्टिक. प्रत्येक जी इंडिव्हिज्युअल वायर असते ती इंडिव्हिज्युअली एका प्लास्टिक, त्याला कलर कोडनी प्लास्टिकचं आवरण असते, कोटिंग. एंटायर बंडल इज इज आउटर शील्ड, आणि मग ते सगळ्या एंटायर बंडलला पण एक आउटर शील्ड असते. इथं आपण डायग्राम मध्ये पाहिल्याप्रमाणे पहा, प्रत्येकाला कलर कोडचं शील्ड ग्रीन आहे, ऑरेंज आहे, व्हाईट आहे, ब्ल्यू पहा, आणि त्याच्यामध्ये ती वायर आहे आणि त्याच्या बाहेर पण एक आउटर शील्ड असतं. या वेळी in twisted pair configuration, 8 wire within a cable are split up into 4 pairs. Split कशी केली जाते 4 पेअर मध्ये. 2 wire in pair are twisted around the each other. दोन वायरींचा पेळा घालून 4 ग्रुप केले जाते वाट्यांचे. This treatment protect both wire from interface. Pairing is easy to spot because one of two is encased in coating of solid wire while the other is white with a spiral strip in a pair color. These pair color are कोणते असतात बेसिक ग्रीन, ऑरेंज, ब्ल्यू आणि ब्राऊन. मग केबल कनेक्टर आताच पाहिलेला RJ45 रेजिस्टर जॅक 45. मग आता पिन 1 मध्ये ऑरेंज स्ट्रीप, पिन 2 मध्ये ऑरेंज सॉलिड. आता दोन केले सॉलिड आणि स्ट्रीप मध्ये. 1 मध्ये असते स्ट्रीप ऑरेंज सॉलिड, 3 मध्ये असते ग्रीन स्ट्रीप, 4 ब्ल्यू सॉलिड, ब्ल्यू स्ट्रीप, ग्रीन सॉलिड, ब्राऊन स्ट्रीप आणि ब्राऊन सॉलिड. ह्या वेळी म्हणजे स्ट्रीप सॉलिड, परत जोडी येते सॉलिड स्ट्रीप आणि सॉलिड ह्या वेळी. आणि मग RJ45 मध्ये दोन वर्जन केलेले आहे, T568A आणि दुसरा असतो B. पाहिजे केबल वायरचा पर्पज काय आहे? मग आता याचा डेटा ट्रान्समिट करणे हा मेन पर्पज आहे. मग वाय डज इथरनेट केबल हॅव 8 वायर इन इट? डज इट मॅटर विच कलर गोज वेअर द इन कनेक्टर? Answer to these two questions surprising कोणते? First of all, UT cable that is always used in Ethernet networking does not need to contain 8 wires. Blue pair and the brown pair do not do anything. ह्या वेळी आणि नंतरचा तुमचा कनेक्टर मीन्स कनेक्टर पिन पर्पजचा काय आहे? त्याच्यामध्ये त्या वायर अटॅच करायचा, तो कनेक्टर आपण पीसी वगैरे अटॅच करून आपला डेटा ट्रान्समिट होतोय. मग याचा काय ट्रान्समिट करण्यासाठी डेटा. मग पिन 1 आपण मग असे पाहिल्याप्रमाणे पीसी टू पीसी मध्ये कसं ट्रान्समिट पॉझिटिव्ह सिग्नल करतो. पिन 2 कोणता करतोय? निगेटिव्ह. त्यानंतर पिन 3 पॉझिटिव्ह सिग्नल. 4 आणि 5 ला कोणताही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही, डायरेक्ट नथिंग आहे ट्रान्समिट होताना जे कलर कोड असेल त्यावेळी. 6 काय करतोय? निगेटिव्ह सिग्नल. 7, 8 नथिंग आहे. आता नंतरचा तुमचा आहे स्ट्रेट थ्रू केबल म्हणून. पहा, स्ट्रेट थ्रू केबल इज ऑफ्टेन कॉल्ड काय आहे? पॅच केबल. यालाच काय म्हणलं जातं? पहा एक्झाम लिहू शकता स्ट्रेट थ्रू, यालाच काय पॅच केबल किंवा इथरनेट केबल. द केबल दॅट कम इन कशी असते? कम इन बॉक्स विथ युअर राउटर इज स्ट्रेट थ्रू केबल. It is the most common format of networking cable. Straight through cable is configured as desirable. Does not matter cable you buy. मग काय दिलंय? इथरनेटचा दोन कनेक्टरच्या दोन सिरीज वर्जन केलेले A आणि B. Same color wire connector connect to the same pin at the either end. याच्यामध्ये काय? This is cable you use to connect DTE to DCE. There is no wrong end. Connector on both ends are exactly same. Socket on your computer that cable plugs in exactly the same externally. हे प्रिंटर केबल्स वगैरे प्रिंटरचं एक क्रॉसओव्हर केबल तुम्हाला मेन आहे. क्रॉसओव्हर केबल does exactly as its name suggest cross over the wire from pin 1 at one end to pin 3 at the other connector. क्रॉसओव्हर कशी असते पहा. मग क्रॉसओव्हर काय दिले? एका जो कनेक्टर असेल त्याला कनेक्ट करून ट्रान्समिट होणारा सिग्नल जो असेल तो पिन 1 मध्ये असेल तर दुसऱ्या ठिकाणचा जो रिसिव्हर आहे तिथं पिन 3 ला असतो. तसा स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये कसं आहे? इकडे पिन 1 ला असेल तर तिकडे पण पिन 1 ला, पिन 2, पिन 3 असं एक्सचेंज केलेलं नसतं. पण क्रॉसओव्हर मध्ये काय असतंय? क्रॉसओव्हर मध्ये
काय केलं एक्झॅक्टली, क्रॉस ओव्हर द वायर फ्रॉम पिन 1 at one end to pin 3 at other connector. Wire that is stripped to pin 2 at one end is attached to दुसऱ्या याला काय असतो, पिन 6 ला असतो तो सिग्नल. ह्या वेळी क्रॉस ओव्हर असतात. पासिव्ह CCNA ह्या वेळी स्ट्रेट थ्रू और क्रॉस ओव्हर काय मग पहा, इफ यू वांट टू केबल connect your computer printer, you need to cross over cable. If you have several computer, one printer, you need to buy काय करतो, स्विच. मग काय दिले, फॉर एक्झाम्पल एक सिंगल प्रिंटर असेल तेव्हा आपण क्रॉस ओव्हर वापरतोय. मल्टिपल प्रिंटर आहे आणि ते आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपण एका स्विचच्या ठिकाणी त्याचा सिग्नल घेतो आणि मग त्या प्रिंटरला कनेक्ट करतोय. मग काय दिले, ऑल कम्प्युटर विल कनेक्ट टू स्विच. त्यावेळेस काय केलं आता, म्हणजे हे कधी येते, क्लायंट सर्व्हर असेल, तुम्ही पूर्ण एक लॅब आहे, एका लॅबमध्ये एकाच ठिकाणी प्रिंटर आहे आणि सगळे PC वरून जरी प्रिंट दिली तरी त्या प्रिंटर मधून निघायला पाहिजे, तेव्हा आपण काय करतोय, मग काय स्विचेस वापरतोय. ऑल कम्प्युटर विथ कनेक्ट विथ स्विच, सगळे कम्प्युटर एका स्विचला कनेक्ट करतोय, तेव्हा कोणती वापरले, स्ट्रेट थ्रू केबल वापरली जाते. आणि ऑन युअर प्रिंटर वुड ऑल्सो कनेक्ट विथ स्विच विथ स्ट्रेट थ्रू केबल. आणि आपला सगळे कम्प्युटर त्या स्विचला कनेक्ट केलेत आणि त्या स्विचला प्रिंटर कनेक्ट करतोय आणि मग तिथून आपला सिग्नल ट्रान्समिट होते. इकडून प्रिंट दिली तरी तिकडे जाते. रिमेंबर, 2 types of devices that connect to the network. When you connect 2 devices of different types together, you use straight through cable. When you connect 2 devices of the same type together, you use crossover cable. All cables are straight through if you insert network device between 2 devices of the same kind. When you need to buy network cable, define the devices that you want to plug each end of cable into by DT and DCA category. आणि रोल ओव्हर तुम्हाला नाहीये, ह्या बेनी पाहिजे बेसिक दिलेलं आहे. RJ45 मेन समजणं गरजेचं आहे. इथे चॅप्टर एंड झालेला आहे. पॉइंट्स होते राहिलेले. कॅट 5 काय आहे, कॅट 6 काय आहे, दोन्ही मध्ये लिटल बिट डिफरन्स आहे. कॅट 5 चा स्पीड जास्त आहे, कॅट 6 चा ऍज कम्पेअर कमी आहे. मग कलर कोड केलेले आहेत त्याला. RJ45 कनेक्टर काय आहे, त्याच्यामध्ये किती पिन्स वगैरे कनेक्ट असतात, त्यानंतर ट्रान्समिट आणि रिसीव्ह सिग्नल कशा असतात. मग त्याच्यामध्ये T568A आणि B असे 2 कॅटेगरी केल्यात. टाइप्स ऑफ केबल मध्ये 2 आहे, स्ट्रेट थ्रू केबल आणि दुसरी तुमची क्रॉस ओव्हर केबल. इथे चॅप्टर एंड झालेला आहे.